नमस्कार. आज आपण करणार आहे तर ताज्या वाटाण्यापासून चटपटी चाट. तुम्ही वाळलेल्या वाटाण्यापासून हमेशा चाट खाल्ली असेल, पण अशा ताज्या वाटाण्यापासून चाट बनवायची. चवीला खूप छान अशी होती. आणि त्यासोबत बटाटे टिक्की करणार आहे, मऊ टिक्की करणार आहे तर एकदम पौष्टिक असं रेसिपीला सुरुवात करू. आपण पहिलं चाट करून घेणार आहे तर त्यासाठी कुकर घ्यायचा. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. छोटा चमचा जिरे चांगले फुलले की छोटा अर्धा चमचा हिंग टाकायचं. हिंगाला खूप छान अशी चव येते चाटला. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या बारीक कापून, 4 लसणाच्या कळ्या घेतल्या बारीक कापून, तेही टाकून घ्यायचं. आणि लसणाचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. गॅस बारीक ठेवला आहे. लसणाचा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये आता वाटाणे टाकून घेणार आहे. तर ही ताजे वाटाणे 2 वाटी वाटाणे घेतलेले तर ते टाकून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनटासाठी वाटाणे असे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. चांगले परतून झाले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छोटा चमचा हळद टाकायची. एवढंच मसाले टाकायचे आपल्या चाटमध्ये, बाकीचं काही टाकायचं नाही. हळदीचा कच्चापणा जाईपर्यंत 2 मिनटासाठी परतून घ्यायचं. हळदीचा कच्चापणा गेला की त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. तर हे 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं की कुकर झाकण लावून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चाट किती छान अशी झालेली आणि एकदम अशी मऊ गाळ चाट शिजवायची. आपल्याला अशी चाट पाहिजे, त्यामुळे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता हे बटाटे घेतलेले आहेत, ही 4 उकडलेले बटाटे तर उकडून साल काढून घ्यायचे आणि थंड करायचे. त्यामध्ये छोटा चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा धना पावडर टाकायची, एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतले. तुम्ही चाट मसाला टाकलं तरी चालतंय, किंवा लिंबाचा रस, छोटा चमचा तिखट मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर, कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चमच्याने मिक्स करायचं. नाही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बटाट्यामध्ये असे थोडे थोडे तुकडे राहायला पाहिजेत, म्हणजे खूप छान अशी टिक्की लागते. आणि बायडिंगसाठी टाकायचं, त्यामध्ये बायडिंगसाठी तांदळाचं पीठ टाकायचं 2 ते 3 चमचे, कुरकुरीत अशी टिक्की होती. नाही तर कॉर्नफ्लॉवर टाकायचं, पण मी बाइंडिंगसाठी काहीच नाही टाकलं. असं फक्त बटाट्यापासून पौष्टिक अशी टिक्की करणार आहे. तर जशी पाहिजे तशी आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या अशा गोल टिक्क्या करून घ्यायच्या. सगळे टिक्क्या करून झाले तर आता ह्याला फक्त 2 तेलामध्येच आपण फ्राय करून घेणार आहे. जास्त काय तेल वापरायचं नाही. एक असं पसरट पॅन घ्यायचा, असं गोल बुडाचा घ्यायचा नाही, असं पसरटच घ्यायचा आणि 2 चमचे तेल टाकले की सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्यामध्ये असं जेवढे बसेल तेवढ्या टिक्क्या टाकून घ्यायच्या. 2 ते 3 मिनटासाठी खालच्या बाजूकून शेकून घ्यायच्या. तर टिक्क्या 2 ते 3 मिनटात खालच्या बाजूकून टिक्की शिकलेली असे गोल्डन कलर आलेला आहे. आणि सगळ्या अशा टिक्क्या पलटी करून घ्यायच्या, कारण ते आपण फक्त बटाट्यापासून केलेली, त्यामुळे मऊस टिक्की होणार, कुरकुरीत अशी होणार नाही आहे. तांदळाचं पीठ टाकलं कुरकुरीत टिक्की तयार होती. दोन्ही बाजूकून बघा 2 ते 3 मिनटं असे करून 6 ते 7 मिनटं मी चांगल्या दोन्ही बाजूकून टिक्के शेकले. तर सगळ्या टिक्के काढून घेणार आहेत. खूप छान अशा टिक्क्या झाल्या तर आता आपण चाट टाकून घेऊया का प्लेटमध्ये. चाट बी किती छान असं शिजलेलं आहे आणि चवीला ते एकदम भन्नाट असं लागत आहे. त्यावरती आता टिक्के टाकून घेणार आहे. तर मऊ मऊ टिक्कीनं गरम गरम चाट खूप छान असं लागत आहे. आणि त्यावरती बारीक आपल्याला कांदा टाकून घ्यायचा, बारीक आपल्याला टमॅटो टाकून घ्यायचा, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी टाकून घ्यायची. ते चटणी टाकून गेली की चिंच गुळाची चटणी टाकून घ्यायची त्यावरती, किंवा खजुरा चटणी टाकलं तरी चालतंय. त्यावरती अशी जिरा शेव टाकून घ्यायची चौकून बारीक, भरपूर अशी जिरा शेव टाकायची. त्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि चाट मसाला टाकायचा. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकलं तरी चालतंय. बाकी छान अशी चाट तयार झाली आणि झटकीपट होत आहे. पौष्टिक अशी आपण चाट तयार केली. 2 चमच्या तेलामध्ये न कॉर्नफ्लॉवर ना तांदळाचं पीठ वापरता केलेली खूप छान अशी चाट तयार होती. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरनं, आणि तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर त्यावरून थोडेसे मिरच्या तुकडे टाकून घ्यायचे. खूप छान अशी चटपटी चाट तयार होती. बघता क्षणी तोंडाला पाणी येईन असं चाट तयार झाली. एकदा चाट नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटली. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नाही असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.